गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स शिकत आहोत आणि हे जे मॅथमॅटिक्स आहे तर हे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असं मॅथमॅटिक्स आहे. तर ह्या भागातील आपण कोणता भाग शिकणार आहोत तर आज आपण नवीन भाग घेतलेला आहे. तो भाग आहे व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया. व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया. तर ही आपली हेडलाईन आहे आणि हा भाग जे आहे तर खूप महत्त्वाचा आहे. व्यवहारी अपूर्णांक म्हणजेच हे अपूर्णांक जे असतात तर ते अपूर्णांक कसे असतात तर ते सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. अपूर्णांक लक्षात आले तरच आपल्याला त्याच्यावरच्या क्रिया जे आहेत तर त्या क्रिया आपल्याला करता येतील. तर सर्वात अगोदर महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय, ते कसे असतात तर ते ओळखता आले पाहिजेत. तर त्यानंतरच त्याच्यावरचे तुम्ही क्रिया समजून घेऊ शकाल. आणि तुम्ही डायरेक्ट जर एखादे गणित जर सोडू लागले तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येणार नाही. त्यामुळं आपण सुरुवातीपासून बघू की आता हे पूर्णांक जे असतात, पूर्णांक कसे असतात. पूर्णांक हे धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक असतात. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 असे जे काही अनंतापर्यंतचे असतात तर हे कोणते आहेत, हे धनपूर्णांक आहेत. धनपूर्णांक. आणि याच्यानंतर इकडच्या बाजूला येतात -1, -2, -3 म्हणजे त्याला काय म्हणायचं -3, -4. तर हे सर्व कसे आहेत, हे ऋणपूर्णांक आहेत. हे ऋणपूर्णांक आणि हे धनपूर्णांक. तर आता हे पूर्णांक झाले तर आता आपल्याला अपूर्णांकाचा अभ्यास करायचा आहे. तर अपूर्णांक कसे असतात तर ते अपूर्णांक साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तर हा जे सर्कल आहे, हा सर्कल आहे. तर या सर्कलचे आपण किती भाग करू शकतो तर ही 2 भाग केले आपण. तर त्यावेळेस आपण काय करतो, याच्यातला एक भाग घ्यायचा तर आपण त्याला लिहित असतो 1/2, 1/2. याला कसं लिहिलं जातं 1/2. म्हणजे आपण या 2 भागामधला किती भाग घेतलेला आहे, 1 घेतलेला आहे म्हणून आपण 1/2 लिहित असतो. जर त्यानंतर आपण ज्यावेळेस याचे 4 भाग करतो समजा, तर 4 भाग केल्याच्यानंतर आपण काय लिहू शकतो तर या 4 भागापैकी आपण एक हा डार्क केलेला भाग आहे. समजा हा डार्क केलेला भाग आहे. तर हा डार्क केलेला भाग जर घेतला आपण तर आपण असं लिहू शकतो, ह्या चार भागापैकी आपण किती भाग घेतलेला आहे, एक भाग घेतलेला आहे. या पद्धतीने आपण याचे अपूर्णांक लिहित असतो. म्हणजेच अपूर्णांक लिहित असताना हे वरचा काय असतो, हा अंश असतो. ह्या 1ला काय म्हटलं जातं, अंश म्हटलं जातं. आणि 4ला काय म्हटलं जातं, याला छेद म्हटलं जातं. अंश आणि छेद म्हणजे याचं वाचन कसं केलं जातं, 1/2, 1/4 या पद्धतीनं याचं वाचन केलं जातं. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की अंश कोणता असतो आणि छेद कोणता असतो. मग आपल्याला काय येईल, याच्यावरच्या जी क्रिया आहेत किंवा हे कसे तयार होत असतात तर हे आपल्या लक्षात येऊन जाईल. आता तुमच्या लक्षात आलं की हे अंश आणि छेद किंवा हे अपूर्णांक कसे वाचले जातात. दिलेल्या अपूर्णांकातील छेद जे आहेत तर छेद जर समान असतील तेव्हा अंश मोठा असतो. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असं त्यामध्ये ठरलेलं असतं. दिलेल्या अपूर्णांकातील म्हणून लिहून घ्या, दिलेल्या
अपूर्णांकातील दिलेल्या अपूर्णांकातील छेद समान असतील, छेद समान असतील तर असतील तेव्हा, जेव्हा छेद कसे आहेत, समान आहेत. जर छेद समान असतील तेव्हा काय असतं, ज्याचा अंश मोठा असतो, ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा, तो अपूर्णांक मोठा असतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. दिलेला जो अपूर्णांक आहे तर त्यांचे छेद कसे आहेत, त्यांचे छेद समान आहेत, परंतु अंश जे आहे तर अंश कसे आहे, अंश वेगवेगळे दिले आहेत. मग अंश वेगळे दिलेले असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. तर बघा, उदाहरणार्थ 4/5 आणि दुसरा दिलेला आहे 2/5. आता बघा, ह्या अपूर्णांकाचा छेद किती दिलेला आहे, 4 आणि अंश किती दिलेला आहे, 5. इथं छेद किती दिलेला आहे, 2 आणि अंश किती दिलेला आहे, 5. मग या दोन्हीही अपूर्णांक आहेत आणि या दोन्ही अपूर्णांकाचे छेद जे आहेत तर छेद कसे आहेत, समान आहेत. मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजेच मोठा अपूर्णांक बरोबर 4/5. हा अपूर्णांक कसा आहे, सर्वात मोठा आहे. आलं लक्षात? आता मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा, तर ज्याचा छेद समान आहेत आणि अंश कसे आहेत, वेगवेगळे दिलेले आहेत. म्हणून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर दिलेल्या अपूर्णांकातील अंश समान असतील. आता कसं दिले त्यांनी, अंश समान असतील. दिलेल्या अपूर्णांकातील अंश समान असतील तेव्हा त्यांचा छेद तेव्हा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो, एक छेद 3 उदाहरणार्थ घ्या. 1/3 व 1/5. आता यापैकी 1/5 हा कसा आहे, हा मोठा अपूर्णांक आहे, बरोबर. हा मोठा अपूर्णांक कसा, 1/5. 1/5 हा अपूर्णांक 1/3 पेक्षा कसा आहे, लहान आहे. मग मोठा अपूर्णांक कोणता आहे,
म्हणजे त्यांनी काय सांगितलं, दिलेल्या अपूर्णांकातील अंश समान असतील आणि त्यांचा छेद जे आहे तर तो मोठा असतो. ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. तर मग आता अपूर्णांक सर्वात मोठा कोणत्याचा दिलेला आहे? सर्वात मोठा अपूर्णांक 1/5 दिलेला आहे. म्हणून हा अपूर्णांक कसा आहे? हा अपूर्णांक सर्वात लहान दिलेला आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की 1/5 हा कसा आहे? हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मोठा अपूर्णांक आणि लहान अपूर्णांक ही तुमच्या दोन लक्षात आलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. आपण नंतरचा जे भाग आहे या अपूर्णांकावरील क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया आपण नंतरच्या तासामध्ये बघू. थँक्स फॉर वॉचिंग.